पण आहे, दव आहे, असे असून देखील त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि थोडे सरप्राईज सगळेच झाले आणि काय जबरदस्त या ठिकाणी मात्र बॅटिंग केली. 53 धावांचं टार्गेट सेटअप केलं होतं. मग खऱ्या अर्थात त्यांना देखील थोडं घाबरवलं होतं फिरिंगपाडा संघानं, कारण 5 धावांनी ते देखील हा सामना जिंकलेला, परंतु बॅटिंग जबरदस्त आकेशची. दरम्यान फिरिंगपाडा संघाचा कॅप्टन आपण आमच्या आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. आकेशला आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देऊया. काय जबरदस्त मोसमाची सुरुवात आकेश अप्रतिम करतोय आपल्या संघासाठी आणि त्याला मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी आपण देणार आहोत. आमचे मान्यवर जीवन काकाने विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करायची. आयोजकांना विनंती असेल आपण ट्रॉफी त्या ठिकाणी पुरवायचे. आकेश चौधरी 33 धावा, चेंडू फेस केले होते आय थिंक 12, 4 उत्तुंग सिक्सर आणि काय जबरदस्त बॅटिंग. 33 धावा, 53 धावाचं टार्गेट सेटअप केलं होतं 3 षटकामध्ये, परंतु फिरिंगपाडा संघाचं देखील कौतुक करावं लागेल. 5 धाव्यांनीच गंगारामपाडा संघ हा सामना जिंकलेला आहे आणि काय जबरदस्त बॅटिंग केली अजयने, जबरदस्त बॅटिंग केली रविकाने, कॅप्टन विजय मडबीने देखील अप्रतिम बॅटिंग केली, परंतु खऱ्या अर्थाने धावाच खूप होत्या तर ते तरी काय करणार. 3 षटकामध्ये 53 धावा काढणे म्हणजे तेवढं कठीणच होतं, परंतु चांगली बॅटिंग देखील बघायला मिळाली. गोलंदाज तर आपण पाहिले फिरिंगपाडा संघाचे खूप महागडे पडले. फिरिंगपाडा संघाचा कर्णधार प्लीज आमच्या आयोजकाशी आपण संपर्क साधा. आजच्या दिवसातील दुसरी लढत आपल्याला बघायला मिळेल जय बजरंग चिंचवली विपक्ष शिवसाई स्पोर्ट यवई बी. हा दुसरा सामना आपल्याला बघायला मिळेल. स्पीडअप घ्या. चला बघा, 3 षटकासाठी 15 मिनिटाचा अवधी असेल आणि 2 षटकासाठी 10 मिनिटाचा अवधी असेल. 2 मिनिटासाठी 11 मिनिट जरी झाले तरी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या आत घ्यावं लागेल आणि तसं पंचाने देखील हे देखील आपल्या लक्षात राहू द्या. सामना लगेच कसा सामना सुरू होईल ह्याकडे सगळ्यांचं लक्ष असणे खूप गरजेचे असेल, कारण आज आपल्याला 2 सेमीफायनल आणि एक फायनल, त्यानंतर बक्षीस समारंभ हे नक्कीच खेळवायचे आहेत. यानंतर आपल्याला लाभ या ठिकाणी जावं लागेल, तिथे आपल्याला बघायला मिळेल जय वाघोबा ट्रॉफी. चला क्षेत्ररक्षक लावून घ्या. टीम मीटिंग नको आहे, लक्षात घ्या, जास्त टीम मीटिंग करू नका. आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये येत असताना शिवसाई स्पोर्ट यवई बी विपक्ष जय बजरंग चिंचवली ही लढत आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघाचे 12 खेळाडू चला या. चिंचवली या संघाचे सलामीची जोडी देखील आपल्याला बघायला मिळते. रोशन टोकरे आणि राहुल टोकरे हळूहळू पावलाने क्रीजवर येत असताना रोशन टोकरे अँड राहुल टोकरे. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय दीपक धेंडे अँड अनिकेत भोईर. यानंतर सामना क्रमांक 3 आपल्याला बघायला मिळेल जय हनुमान नांदिटने संघाचा संघ नायक रिपोर्टिंग आपण करा आणि त्यानंतर मग आताच विजय संपन्न करणार संघ SG स्पोर्ट गंगारामपाडा अशी लढत आपल्याला बघायला मिळेल. सामना हा 3 षटकाचा असेल. काय जबरदस्त आयोजन नियोजन पोगाव संघाच्या माध्यमातून आणि त्यांच्या विषयी मी पुन्हा एकदा सांगेन की 1 तासामध्ये 46 संघ हे बुक झाले होते. हा एक रेकॉर्ड नेहमीच पोगाव संघाचा राहणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय सुनील, आपण पाहतोय सुनील डवली. हा देखील बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळतोय आणि आज मात्र या मोसमामधील आय थिंक ही पहिली मॅच यवई संघ खेळत असताना स्ट्रायकिंगसाठी बॅटर राहुल आपण पाहतोय. यस, गेम इज ऑन. पहिला चेंडू असेल पण देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू डाऊन डॉसर बाद चेंडू देखील खाली राहिला होता, अजिबात चेंडू उडाला नव्हता. स्वीप शॉट, झाडी शॉट बघायला मिळाला. राहुलच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मिलन झाले नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू बघायला मिळाला. गोलंदाज सुनील डवली पुन्हा एकदा राटम आउट विकेट. यावेळी अडवा बॅटने मिड विकेट रिझर्वमध्ये चेंडू मात्र निघून जाते
सेफ लँडिंग होते ती जमेची बाजू असेल बॅटर राहुलसाठी. एका धाब्याने संघाची धावसंख्या मात्र